Hello students, welcome back to the lecture series of elements of group first and group second. Point of discussion of today's lecture is properties of dihydrogen. There are two types of properties, physical properties and chemical properties. First one is the physical properties. Dihydrogen is colorless, tasteless and odorless gas. म्हणजे डायहायड्रोजन गॅस जो आहे त्याला कलर नसतो, टेस्ट नसते आणि ऑर्डर मीन्स स्मेल, ऑर्डर नसतो. इट बर्न्स विथ अ पेल ब्ल्यू फ्लेम. पेल ब्ल्यू मीन्स लाईट शेड ऑफ ब्ल्यू कलर. इट इज अ नॉन पोलार वॉटर इनसॉल्युबल गॅस अँड लाइटर दॅन एअर. म्हणजे हवेपेक्षा सुद्धा हलका असतो. ओके, सो दिस इज द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ dihydrogen. Then about the chemical properties. First one is the reaction with metals. Dihydrogen combines with all reactive metals including alkali metals, calcium, strontium and barium at high temperature to form metal hydrides. Metal hydrides means metal and hydrogen type of compounds. The combination of metal and hydrogen are known as metal hydrides. म्हणजे जर डायहायड्रोजनची रिॲक्शन मेटल बरोबर केली तर ते काय फॉर्म करतात? मेटल हायड्राइड्स फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल ट्वाइस Na प्लस H2 gas. H2 gas means dihydrogen. Sodium is a metal. If dihydrogen reacts with this sodium at high temperature, then it forms NaH means sodium hydride, that is metal hydride. In this respect, dihydrogen is similar to halogens, which also react with metals and form metal halides. म्हणजे ही जी केमिकल प्रॉपर्टी आहे डायहायड्रोजनची, रिॲक्शन विथ मेटल्स अँड इट फॉर्म्स मेटल हायड्राइड्स, ही कोणाशी सिमिलर आहे? हॅलोजनशी सिमिलर आहे. कारण हॅलोजनसुद्धा मेटलशी रिॲक्ट झाल्यानंतर मेटल हॅलाइड्स फॉर्म करतात. जसं डायहायड्रोजन मेटल्स बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर मेटल हायड्राइड्स फॉर्म करतात, तसंच हॅलोजन मेटलसोबत रिॲक्ट झाल्यानंतर मेटल हॅलाइड्स फॉर्म करतात. त्याचा फॉर्म्युला आहे MX. ओके, आणि मेटल हायड्राइड म्हणजे MH. ओके, देन नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी इज रिॲक्शन विथ डायऑक्सिजन. Dihydrogen reacts with dioxygen in the presence of catalyst or by heating to form water. This reaction is highly exothermic. Second property is reaction with dioxygen. Dioxygen म्हणजे O2 molecule. ओके, ज्यावेळी डायहायड्रोजन हा O2 गॅस बरोबर कंबाईन होतो इन द प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट, इट फॉर्म्स वॉटर मॉलिक्यूल. Okay, and this reaction is highly exothermic. Exothermic means the reaction produce heat during the reaction, and endothermic means reaction requires or absorbs heat. Okay, so there are two types of reaction, exothermic and endothermic. The reaction with dioxygen is exothermic type of reaction. So remember, when dihydrogen reacts with dioxygen, it forms water molecule and reaction is highly exothermic. Next chemical property is reaction with halogens. Dihydrogen inflames with fluorine even at -250 degrees Celsius in dark, whereas it requires catalyst to react with iodine. The vigor of reaction of dihydrogen decreases with increased atomic number of halogen. आता कोणाबरोबर रिॲक्शन केली आहे? जर डायहायड्रोजनची रिॲक्शन हॅलोजन बरोबर झाली तर ते अशा प्रकारे हॅलाइड कंपाऊंड्स फॉर्म करतात. ओके, आणि जर जसं जसा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जातो तसे तसे रिॲक्शनचा रेट किंवा प्रमाण प्रोडक्ट फॉर्म करण्याचं ते काय होत जातं? डिक्रीज होत जातं. ओके, द व्हिगर ऑफ रिॲक्शन ऑफ डायहायड्रोजन decreases with increasing atomic number of halogen. In this respect, dihydrogen resembles alkali metals which also react with halogens to form halides.
ही जी प्रॉपर्टी आहे ती कोणासारखी आहे, अल्कली मेटल्ससारखी आहे. कारण अल्कली मेटल्ससुद्धा हॅलोजन्ससोबत कंबाईन झाले तर काय फॉर्म करतात, ते हॅलाइड्स फॉर्म करतात. ओके, म्हणजे डायहायड्रोजनची ही जी केमिकल प्रॉपर्टी आहे रिॲक्शन विथ हॅलोजन ती कोणाशी सिमिलर आहे, अल्कली मेटल्सची. आणि मगाशी जी आपण एक केमिकल प्रॉपर्टीज बघितलेली होती रिॲक्शन विथ मेटल, ती कोणाशी सिमिलर आहे, हॅलोजनची. लक्षात ठेवा, आपण फर्स्ट लेक्चरला बघितलेलं होतं की देर इज कन्फ्युजन बिटवीन व्हेअर टू प्लेस हायड्रोजन, इन ग्रुप फर्स्ट और इन ग्रुप सेकंड. फर्स्ट सेकंड नॉट सेकंड, इन ग्रुप 17. ओके, म्हणजे कन्फ्युजन होतं की ग्रुप फर्स्टमध्ये ठेवायचं हायड्रोजनला की ग्रुप 17मध्ये प्लेस करायचं त्याला. तर का सांगितलेलं होतं, तर त्याच्या भरपूरशा केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या अल्कली मेटल्सशी मॅच होतात आणि काही केमिकल प्रॉपर्टी ज्या आहेत त्या ग्रुप 17शी मॅच होतात. ओके, तर रिॲक्शन विथ मेटल ही प्रॉपर्टी जी त्याची आहे केमिकल प्रॉपर्टी ती कोणाशी मॅच होते, हॅलाइड्स बरोबर, म्हणजे हॅलोजन्स कंपाऊंड बरोबर. आणि रिॲक्शन विथ हॅलोजन्स ही जी प्रॉपर्टी आहे ती कोणासारखी आहे, अल्कली मेटल्ससारखी. मोस्ट ऑफ द अल्कली मेटल्स शो दिस टाइप्स ऑफ रिॲक्शन. Then reducing nature of dihydrogen. Dihydrogen reduces oxides and ions of metals. Those are less reactive than iron to the corresponding metals at moderate temperature. For example, copper oxide in the solid state combines with dihydrogen and forms copper plus H2O. See here, reducing nature of dihydrogen म्हणजे काय, तर डायहायड्रोजन काय करतो, मेटल ऑक्साइड्सला किंवा मेटल आयन्सला रेड्यूस करतो. आता इथे बघा कॉपर ऑक्साईड आहे. ओके, रिडक्शन मीन्स व्हॉट, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. आपण ऑक्सिजन काय करतो, एखाद्या कंपाऊंडमधून रिमूव्ह करतो, त्याला आपण काय म्हणतो, रिडक्शन असं म्हणतो. मग इथून काय होणार, तुमचा हा जो ऑक्सिजन आहे त्या H2 बरोबर कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आणि CUचं काय होणार, रिडक्शन होणार. ओके, तर हे रेड्युसिंग नेचर आहे डायहायड्रोजनचं. डायहायड्रोजन काय करतं, तर मेटल ऑक्साइड्सला रेड्यूस करतं. देन सेकंड एक्झाम्पल, Fe3O4 इन सॉलिड स्टेट प्लस 4H2. Similar to first reaction, here also this oxygen get removed with this 4 hydrogen and form water molecule. Therefore here also Fe get reduced. Fe3O4 या कंपाऊंडमधून काय होतंय, ऑक्सिजन रिमूव्ह होतोय. एखाद्या कंपाऊंडमधून ऑक्सिजन रिमूव्ह होतोय म्हणजे त्याचं काय होतंय, रिडक्शन होतंय. म्हणजे इन द प्रेझेन्स ऑफ डायहायड्रोजन मेटल ऑक्साइड्स गेट रेड्यूस. ओके, देन थर्ड एक्झाम्पल, PD2 प्लस प्लस H2. आता PD वरती चार्ज कोणता आहे, पॅलेडियमवरती चार्ज कोणता आहे, इथे दिलेला 2 प्लस आहे. प्रोडक्टमध्ये तो चार्ज काय झाला आहे बघा, PD, देर इज नो चार्ज ऑन PD. ओके, म्हणजेच काय झालेलं आहे, हा 2 प्लसचा चार्ज कसा काय गेला असेल, ज्यावेळी त्या PDने 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले असणार त्यावेळी तो चार्ज त्याच्यावरचा गेला असणार, बरोबर ना. कारण इथे किती आहेत, 2 प्लस आहेत, त्याने ज्यावेळी 2 मायनस 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले असणार त्यावेळी हा चार्ज काय झाला असणार, रिमूव्ह झाला असणार. म्हणजेच पॅलेडियमने इलेक्ट्रॉन काय केले, या हायड्रोजनकडून इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले, म्हणजेच गेन ऑफ इलेक्ट्रॉन केले. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट व्हॉट, रिडक्शन रिॲक्शन. ओके, सो डायहायड्रोजन reduces metal oxides and metal ions. ओके, अशा प्रकारे डायहायड्रोजनचं रेड्युसिंग नेचर आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी, नेक्स्ट प्रॉपर्टी नाही आहे, रेड्युसिंग नेचरचं दुसरा टाईप आहे. हे पहिलं होतं ते कोणाला रेड्यूस करत होतं, ए पार्ट होता हा, इथे मेटल ऑक्साइड्स आणि मेटल आयन्सचं रिडक्शन होतं. आता सेकंड बघा, रिडक्शन ऑफ unsaturated organic compounds, hydrogenation of unsaturated organic compound. The hydrogenation of unsaturated organic compounds such as oil using nickel catalyst gives saturated organic compounds such as solid fat. First one, hydrogenation means addition of hydrogen across the double bond. Okay, and unsaturated compounds means
the compound which contains double or triple bond in it. ओके, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड असतो किंवा ट्रिपल बॉन्ड असतो त्याला काय म्हणायचं, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स असं म्हणायचं. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे द कंपाऊंड्स विच कंटेन कार्बन. सो हायड्रोजनेशन ऑफ अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे हायड्रोजनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनची ॲडिशन करायची अक्रॉस दी डबल बॉन्ड. सो सी हियर इन द प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट, सी हियर अल्किन, दिस इज अल्किन और यू मे कॉल इट ऑल्फिन, ऑल्फिन पण म्हणतात अल्किनला. ओके, इन द प्रेझेन्स ऑफ dihydrogen and nickel catalyst, what it produce, saturated compound. Saturated compound means compound containing single bond. Okay, so this is unsaturated compound and this is saturated compound. आता काय होतंय बघा, हा जो H2 आहे तो इन द प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटॅलिस्ट या डबल बॉन्डच्या अक्रॉस काय होतोय, ॲड होतोय. इथे बघा ॲडिशन झाली आहे, या साईडला एक हायड्रोजन आलाय आणि या साईडला एक हायड्रोजन आलाय. म्हणजे आता हायड्रोजन आला म्हणून आपल्याला काय करावं लागणार, जो डबल बॉन्ड होता कार्बन कार्बनमध्ये तो ब्रेक करून सिंगल बॉन्ड लिहिलेला आहे तिथे. ओके, म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंडचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये झालेलं आहे. यालाच काय म्हणायचं, हायड्रोजनेशन ऑफ अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड. हायड्रोजनेशन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन अक्रॉस दी डबल बॉन्ड, डबल बॉन्डच्या अक्रॉस हायड्रोजनची ॲडिशन करायची झालेली आहे. बघा इथे H2 म्हणजेच एक हायड्रोजन या बाजूला आणि एक हायड्रोजन या बाजूला ॲड केलेला आहे आणि हायड्रोजन ॲड केल्यामुळे डबल बॉन्डचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, सिंगल बॉन्डमध्ये. ओके, सो दिस इज द प्रॉपर्टी. देन सी पार्ट, hydroformylation of olefins and subsequent reduction of aldehyde to form alcohol. First, hydroformylation means formyl means CHO group. Okay, CHO aldehyde. Hydroformylation of olefins, olefin म्हणजे alkene, double bond containing compounds. Okay, olefin means alkene or compounds containing double bond. And hydroformylation म्हणजे addition of CHO group and subsequent reduction of aldehyde to form alcohol. आता रिॲक्शन बघा, इथे ऑल्फिन घेतलेला आहे RCH डबल बॉन्ड CH2. आता इथे काय घेतलेलं आहे H2 प्लस CO म्हणजे डायहायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड घेतलेला आहे. या रिॲक्शन मध्ये काय होणार आहे बघा, इथे हायड्रोफॉर्मायलेशनची प्रोसेस झालेली आहे. हायड्रोफॉर्मायलेशन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, ॲडिशन ऑफ CHO ग्रुप. ओके, अल्डिहायडिक ग्रुप. मग आता तो कसं तुम्ही ॲड करणार आहात, तुमच्याकडे काय आहे इथे 2 हायड्रोजन आहेत आणि CO ग्रुप आहे. मग तुम्ही एक H याच्यातला या CO बरोबर कंबाईन करणार आणि CHO फॉर्म करणार आणि तो इथे ॲड करणार. बघा परत सांगते, हायड्रोफॉर्मायलेशन म्हणजे CHO ग्रुपची ॲडिशन, तुम्ही या कंपाऊंडमध्ये काय करणार आहात, तो CHO ग्रुप ॲड करणार आहात. ओके, मग आता इथे CHO ग्रुप ज्यावेळी तुम्ही ॲड करता त्यावेळी काय होणार आहे, हा जो इथला डबल बॉन्ड आहे तो रेड्यूस करून काय करायचं, सिंगल बॉन्ड करायचं आणि सिंगल बॉन्ड केल्यामुळे या CH मध्ये एका हायड्रोजनची ॲडिशन करायची. ओके, तर अशा प्रकारे तुमचं इथे हायड्रोफॉर्मायलेशन झालं. आता पुढे काय सांगितलेलं आहे, सबसिक्वेंट रिडक्शन ऑफ अल्डिहाइड टू फॉर्म अल्कोहोल. आता जे हे तुम्हाला फर्स्ट स्टेपमध्ये इथे तुम्हाला जे अल्डिहाइड मिळालं ते इथे घेतलेलं आहे परत लिहून, त्याचं इन द प्रेझेन्स ऑफ H2 कोणामध्ये रिडक्शन होतं आहे, अल्कोहोलमध्ये. मग नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळी अल्कोहोल ग्रुप असतो त्यावेळी आणि त्याची रिॲक्शन जर डायहायड्रोजन बरोबर झाली तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, अल्कोहोलमध्ये होतं. म्हणजे सिम्पली तुम्ही काय लक्षात ठेवायचं, जर CHO ग्रुप असेल एखाद्या कंपाऊंडमध्ये आणि त्याची रिॲक्शन जर H2 बरोबर झाली तर CHO ग्रुपच्या ऐवजी तुम्ही डायरेक्टली काय लिहायचं आहे, CH2OH लिहायचं आहे. बघा इथे सेम कंपाऊंड आहे, हे लिहून घेतलेलं इथे, फक्त काय चेंज केलेलं आहे, CHO ग्रुपच्या ऐवजी काय लिहिलेलं आहे, या CHO ग्रुपच्या ऐवजी काय लिहिलेलं आहे,
CH2OH. Just replace CHO group by CH2OH because in the presence of dihydrogen, aldehyde get reduced into the alcohol. Okay. Then uses of dihydrogen. Largest use of dihydrogen is in production of ammonia. Ammonia production मध्ये dihydrogenचा यूज केला जातो. Dihydrogen is used in formation of vanaspati ghee by catalytic hydrogenation of oils. Then as a rocket fuel. Then dihydrogen is used in preparation of important organic compounds like methanol in bulk quantity. मिथॅनॉल प्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा डायहायड्रोजनचा यूज केला जातो. इथे रिॲक्शन दिलेली आहे बघा मिथॅनॉल प्रोडक्शनची. देन डायहायड्रोजन इज यूज फॉर प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन क्लोराईड अँड मेटल हायड्राइड्स. मगाशी आपण ज्या केमिकल प्रॉपर्टीज बघितलेल्या त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की मेटल हायड्राइड्स कसे फॉर्म केले जातात आणि म्हणजे डायहायड्रोजनची रिॲक्शन जर मेटल बरोबर झाली तर मेटल हायड्राइड्स फॉर्म होतात आणि हॅलोजन बरोबर जर रिॲक्शन झाली तर हॅलाइड्स फॉर्म होतात. मग अशा प्रकारे डायहायड्रोजनचा यूज कशासाठी होतो? प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन क्लोराईड अँड मेटल हायड्राइड. ओके, सो दिस इज द युजेस ऑफ डायहायड्रोजन. Then here is one problem. Justify the placement of hydrogen in the group of alkali metals with the help of reaction with halogens. म्हणजे हायड्रोजन जो आहे तो ग्रुप फर्स्टमध्ये ठेवलेला आहे किंवा अल्कली मेटल्समध्ये ठेवलेला आहे. त्याला जस्टिफाय करायचं आहे आणि कोणती रिॲक्शन देऊन जस्टिफाय करायचं आहे? रिॲक्शन विथ हॅलोजन्स. ओके, सो सिम्पल क्वेश्चन आहे. इथे आन्सर्स दिलेला आहे बघा. हायड्रोजन ऑन रिॲक्शन विथ हॅलोजन गिव्स कंपाऊंड्स विथ जनरल फॉर्म्युला HX. हायड्रोजन काय करतात? जर त्यांची रिॲक्शन हॅलोजन बरोबर झाली तर कोणत्या टाईपचे कंपाऊंड्स फॉर्म करतात? HX. ओके, H2 plus Cl2 gives twice HCl. Similarly, alkali metals on reaction with halogen gives compounds with general formula MX. ओके, म्हणजे जर डायहायड्रोजनची रिॲक्शन हॅलोजन बरोबर झाली तर ते HX टाईपचे कंपाऊंड्स देतात आणि अल्कली मेटलची पण जर रिॲक्शन हॅलोजन बरोबर झाली तर ते MX टाईपचे कंपाऊंड्स देतात. म्हणजे दोघेही हॅलाइड्स फॉर्म करतात. इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे. Na means sodium plus Cl2 gives you twice NaCl. Thus H2 and alkali metals are monovalent elements, more electropositive than halogen. This similarity justifies the place of hydrogen in the group first. म्हणजे दोघंही हॅलोजन्स बरोबर सेम रिॲक्शन देतात म्हणून आपण डायहायड्रोजनला ग्रुप ऑफ अल्कली मेटल्समध्ये प्लेस दिलेलं आहे किंवा त्याची प्लेसमेंट आहे ग्रुप ऑफ अल्कली मेटल्समध्ये. ओके, सो दिस इज दी आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, थँक्यू.